राष्ट्रवादीचे अनेक आमदार हे आता आपल्या भेटीसाठी येणार असल्याचं कळतं आहे. कसं पाहता याकडे? उशिरा का होईना पण राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार आपल्या भेटीला संपर्क साधतात तुमच्यासोबत. 15 मार्च रोजी ह्या निवडणुका जाहीर झाल्या आणि 15 मार्च नंतर तब्बल 5 एप्रिलपर्यंत कोणीही संपर्क साधत नाही. याचा अर्थ राष्ट्रवादी अजितदादा पवार गटातील नेतृत्वाला या निवडणुकीशी काही घेणं देणं नव्हतं का? इतके दिवस त्यांनी का संपर्क साधला नाही, हा मूळ प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आणि या प्रश्नाच्या अनुषंगाने त्याचं निरसनी कुठेतरी झालं पाहिजे. त्यांचे काही खासदार दिल्लीलाही आहेत, काही राज्यसभेत आहेत. या सर्व लोकांनी आमच्या पक्षश्रेष्ठीला भेटण्याच्या अनुषंगानेही कुठे त्या ठिकाणी ते संपर्क साधला नव्हता 5 तारखेपर्यंत. ही बाब देखील एक सत्य कुठेतरी आहे. त्यामुळे या निवडणुकीशी त्यांना देणं घेणं नव्हतं का भारतीय जनता पक्षाच्याच मोठा भाऊ म्हणून या निवडणुकीची सगळं सूत्र त्यांच्याकडे सोपवली होती का? हे प्रश्न यातून स्वाभाविक स्वरूपात निर्माण होतात. सर, आता या सगळ्या बारामतीच्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून माघार घेण्याच्या प्रक्रियेचा जो काही निर्णय आहे तो आता तुम्ही स्वतः घेणार आहात की पक्षश्रेष्ठी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून होणार आहे? निर्णय घेण्याचा चेंडू तुमच्या कोर्टात आहे. या संदर्भात आम्ही भूमिका घेऊन पुढे गेलो. आमचा सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आणि आम्ही अर्ज दाखल केलेला आहे. आणि या संदर्भात ज्या विनंती येत आहेत, जे सहानुभूतीच्या अनुषंगाने जे बोलल्या जात आहे, या संदर्भात मी महाराष्ट्रातील सर्व आमच्या आदरणीय नेत्यांच्या सोबत संपर्कात आहे. मी त्यांच्याशी चर्चा करत आहेत आणि त्यांच्या सर्वांशी चर्चा केल्यानंतर या संदर्भामध्ये पुढची भूमिका हा काँग्रेस पक्ष ठरवेल. सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील, यांनी तुमच्याशी काही संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय का? कारण कुठेतरी एनसीपी मधनच ही निवडणूक बिनविरोध होऊ नये अशा अर्थीचं एक वातावरण तयार केलं जाते का? केवळ सुनेत्रा पवार हे संपर्क साधताना दिसतात. सत्य आहे, सुनेत्रा वहिनींच्या शिवाय या संदर्भामध्ये अगदी कोणीही अजित पवार राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आमच्या कोणत्याही नेत्याशी अथवा पक्षाशी संपर्क साधलेला नाही. सुनेत्रा पवार एकीकडे आपल्याकडे फोन करतात, मात्र दुसरीकडे पार्थ पवार यांनी केलेलं विधान हे देखील विसरून चालणार नाही. त्यावरती काँग्रेसची आत्ताची भूमिका नेमकी काय असणार? नाही, त्यांचं मुळातच त्यांचं वक्तव्य हे ध्यानात घेण्यासारखं नाही. त्याच्यामुळे त्यांचं वक्तव्य हे निराधार आहे आणि ते प्रगल्भतेच्या मापदंडात आता केलेलं असल्यामुळे त्यांच्या वाक्याच्या संदर्भात त्यांना आज उद्या परवा कधी ना कधी पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. हीच या निमित्तानं त्यांना माझी शुभेच्छा आहे. पार्थ पवार हे कोण आहेत? तर ते अजितदादांचे पुत्र आहेत. त्यामुळे अजितदादांची लिगसी त्यांच्याजवळ आहे आणि या अनुषंगानं त्यांनी त्याचा निर्वाह करत असताना सर्व गोष्टीची जाण आणि भान ठेवली पाहिजे. आता ते कोणाचं ऐकतात, काय ऐकतात, कशामुळे झालं हे तपासणं काही काँग्रेस पक्षाचं काम नाही. आणि ते आमच्या पक्षाशी दुरान्वय त्यांचा संबंध नसल्यामुळे ते असे का बोलले, का नाही बोलले, या गोष्टींच्या संदर्भात मला कोणती माहिती नाही. मात्र ते भारतीय जनता पक्षाच्या सोबत राहून आता वेगळेच आणि म्हणजे निराधार आणि कुठल्याही प्रकारचं संदर्भ नसणारे वक्तव्य करण्याच्या अनुषंगाने त्यांचा प्रवास चालत असल्याचं दिसून येतो.